आणि यानंतर थेट जाऊयात आदित्य ठाकरे बोलतात। एक विषय आहेत, मग सेंचुरी मिलची आमची ट्रान्झिट असो किंवा सेंचुरी मिलचं जे रिडेव्हलपमेंट आहे, तिकडच्या स्थानिकांना प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी, मग कुठे पाण्याचा प्रश्न होता, कुठे शाळेचा प्रश्न आहे, या विषयावरच चर्चा झाली। तर वरळीचे आमचे सुनील शिंदेजी, मी, किशोरीताई आहेतच आणि आमचे सगळे नगरसेवक स्थानिक घेऊन आलेलो। मोकळ्या जागेचा खास करून मुद्दा चर्चेचा आहे। आपणही काही ठिकाणचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, त्या अनुषंगाने मोकळ्या जागेंचा लढा हा फार मोठा आहे। हा महापालिकेच्या पेक्षा जास्ती मोठा मोकळ्या जागेंचा विषय आहे, कारण काही म्हाडा येतं, काही MMRDचे प्लॉट्स आहेत आणि आपण पाहिलं असेल मुख्यमंत्र्यांबरोबर हा लढा सुरू आहे, कारण मुख्यमंत्री स्वतः आपल्या मित्रांना किंवा भाजपच्या आमदारांना 16 एकर जागा मुंबईतल्या मोकळ्या जागेंच्या जवळपास फुकटात देत आहेत। म्हणजे तो जो एक अंधेरीतला प्लॉट दिलेला आहे, जवळपास 400 कोटीचा प्लॉट 21 लाखात दिलेला आहे आणि 21 लाख पर इयर म्हणजे काहीच नाही। 2 म्हाडाचे प्लॉट फ्री ऑफ कॉस्ट दिले। त्याच्याविरुद्ध आमचा मोर्चाची तयारी सुरू आहे। मुंबईत अनेक लोक जे राजकारणाच्या पलीकडे असतात ते देखील या मोर्चात येणार आहेत आणि लवकरच ती तारीख आम्ही जाहीर करू। दुसरं म्हणजे जो आमचा नेव्हिल डिसूचा फुटबॉल प्लॉट आहे, तो फुटबॉल टर्फ आहे, तिथे देखील आज कोर्टातून एक चांगली ऑर्डर मिळाली आणि कोर्टाने सांगितलेलं आहे की पुढचं हिअरिंग होईपर्यंत महापालिकेने काही ॲक्शन घेऊ नये। महाराष्ट्रातील कचऱ्याचा प्रश्न वरळी, प्रभादेवी, दादरमध्ये महत्त्वाचा होता। कंत्राटदार बदलल्याने कुठे कचरा उचलला कंत्राटदार हा दिल्लीवरनं आला असं मला कळतं, एका मोठ्या मंत्र्याचा माणूस आहे असं आम्हाला कळतं। पण ह्याच्याही पुढे जाऊन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही, आपल्याला आठवत असेल 2-3 दिवसापूर्वी मोठा एक मोर्चा काढला होता वॉर्ड पुरता, आणि आता जर तिथे काही हे थांबलं नाही तर आम्हाला मुंबईतून मोर्चा हा महापालिकेवर आणायला लागेल। त्याची तुम्ही एकीकडे मुंबई महानगरपालिकेत येतात, विविध विषयासंदर्भात बैठक आहेत, दुसरीकडे तुमचे निकटवर्ती एकेकाळी असणारे सचिन नायर देखील ॲक्टिव्ह झालेले आहेत मुंबईच्या प्रश्नासंदर्भात आणि नगरसेवकांच्या बैठका देखील घेतात। चांगलं आदित्यची आणखी एक महत्त्वाचं, सुधार समितीमध्ये आता पुन्हा एकदा म्हणजे मुंबई अध्यक्ष भाजपचे पत्र देतात आणि मग तो प्रस्ताव येतो आणि मग त्या भूखंडावरचं आरक्षण बदललं जातं। आता पुन्हा पुढच्या सुधारणा पण तेच आहे। मुद्दा हाच आहे की भाजपने सर्व मुंबईतल्या जागा ढापायला हाती घेतलेल्या आहेत। आपण पाहिलं असेल 16 एकर असतील किंवा आमचं फुटबॉलचं टर्फ असेल किंवा कुठे कुठे अजून काय काय, प्रभादेवीमध्ये देखील मध्यंतरीच्या काळात आम्ही पाहिलं असेल महेश सावंतजी असतील, निशीजी असतील, या दोघांनी तिथे लढा दिला। अनेक मोकळी मैदानं आता बिल्डरांच्या घशात घालायची, कॉन्ट्रॅक्टरांच्या घशात घालायची, हा डाव जो बीजेपीने साधलेला आहे त्याला आम्ही हाणून पाडणार म्हणजे पाडणारच। मोठं आंदोलन कितीही मोठं असलं तरी ते आम्ही करू। मुंबई गोवा महामार्गाविषयी तुम्ही आज ट्विट केलं, कंत्राटदारांना काल राज ठाकरे यांनी देखील पाहणी केली, त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे, त्यानंतर आज तुम्ही ट्विट मी मुंबई गोवा महामार्गासाठी किंवा इतर महामार्गांसाठी साधी सूचना दिलेली आहे की खड्डे बुजवायला इथेनॉलचा वापर करा, लवकर बुजतील। कमीत कमी खिशातले खड्डे तरी त्यांच्या कमी होतील। आणि ती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे, कसं या सगळ्या नहीं, आम्ही छोटी लोक, आम्ही आयुक्तांना भेटायला येतो। सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज आपने बीएमसी कमिश्नर से मुलाकात की है, क्या विषय था, क्या है? आज बहुत सारे हमारे वर्ली के जो लोकल इश्यूज थे उस पर बात हुई, चर्चा हुई। वर्ली के विधायक, मैं, सुनील शिंदे जी और सारे हमारे जो नगर निगम के जो सांसद हैं वही, जो सभासद है वही, उनको लेके आया था और जो लोकल इश्यूज